आणि आता बातमी आहे अमरावतीतून, अतिशय धक्कादायक बातमी आहे। अमरावतीत एका तरुणानं जवळपास 180 मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। फक्त इतकंच नाही तर या मुलींचे जवळपास 350 व्हिडिओज त्याच्याकडे असल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलेला आहे। मोहम्मद अजीज मोहम्मद तन्वीर असे या तरुणाचं नाव आहे। त्याला आता अटक करण्यात आलेली आहे, पण तो एमआयएमचा पदाधिकारी असल्याची बाब सुद्धा उघड झाली आहे, त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा लागलेलं आहे। अशातच खरंच या तन्वीरनं इतक्या मुलींचं लैंगिक शोषण केलंय का आणि त्याच्या मोबाईलमध्ये आणखी काय काय आहे याचा आता पोलीस तपास करतायत। आपण पाहूयात। 180 मुलींचे 350 व्हिडिओ, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, 180 मुलींवर लैंगिक अत्याचार, मुलींना धमक्या आणि व्हिडिओ व्हायरल। हा धक्कादायक प्रकार घडलाय अमरावतीतल्या परतवाडामध्ये आणि हे सगळं कांड केलंय मोहम्मद अयाज नावाच्या एमआयएमच्या पदाधिकाऱ्यानं। हाच तो मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर। या अयाजनं अमरावतीतल्या तब्बल 180 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मुलींना धमक्या दिल्या, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि मुलींचे व्हिडिओ व्हायरल देखील केले। अयाजनं 180 तरुणींवर अत्याचार केले आणि अयाजकडे मुलींचे जवळपास 350 व्हिडिओ आहेत, असा दावा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय। मात्र अयाजनं किती मुलींवर अत्याचार केले आणि त्याच्याकडे किती व्हिडिओ आहेत याबद्दलची माहिती पोलिसांनी दिलेली नाही। आमदार प्रवीण तायडेंनी तक्रार केल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी अयाजला अटक केली आहे, त्याचा फोनही जप्त करण्यात आलाय। अयाजच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडिओ असल्याची शक्यता आहे। मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर नावाचा एक युवक, त्यांनी अनेक मुलीसोबत अश्लील व्हिडिओ व्हायरल केलेले आणि ते सर्वदूर पसरलेले आहे। आणि म्हणून मी SP कडे सुद्धा जातो आहे, पोलीस अधीक्षक ग्रामीण अमरावतीकडे, कारण हे असं जाळं अमरावतीमध्ये मी अगोदरच सांगितलेलं होतं, लव्ह जिहादचं जाळं मोठ्या प्रमाणात आहे। आणि हा मुलगा अनेक मुलींच्या सोबत त्यांनी व्हिडिओ व्हायरल करून त्या मुलींचं जीवनसुद्धा नकोसं करून टाकलं आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा या ठिकाणी मोठा रोष व्यक्त केला। तिथले खासदार अनिल बोंडेजी, तिथले शिवराय कुलकर्णीजी, या सर्वांनी या प्रकरणाचे अधिक पुरावे पोलिसांकडे दिले आहेत। मला असं वाटतं की यामध्ये आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा संपूर्ण शोध घेऊन या ठिकाणी या नराधमांना आम्ही या ठिकाणी जिथे असेल त्या ठिकाणी तेवढी मोठी, कारण यामध्ये प्रचंड काही त्याचे प्रकरणं अनेक आहेत। आज काही मीडियावर एवढा उल्लेख करता येणार नाही, पण हा लहान विषय नाही, फार मोठा विषय आहे। यातनं आम्ही आता चौकशी अंती कारवाई करू। अयाजची मोडस ऑपरेंडी धक्कादायक होती। अयाज चांगले कपडे, गॉगल, परफ्यूम वापरून मुलींवर इम्प्रेशन पाडायचा, महागड्या गोष्टींचं मुलींना आमिष दाखवायचा, मुलींशी मैत्री करायचा आणि मग मुलींना विश्वासात घ्यायचा, मुलींना फिरायला न्यायचा, त्यांना गिफ्ट्स द्यायचा, कधी कधी मुलींना पैशांची मदतही करायचा, वेळ प्रसंगी भावनिक आधार द्यायचा आणि जवळीक साधायचा। काही प्रकरणांमध्ये दबाव, फसवणूक किंवा खोटी आश्वासनं देऊन मुलींशी लैंगिक संबंध ठेवायचा। या प्रकरणामध्ये आपण याच्यातला जो आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला आज आपण कोर्टासमोर हजर केलं होतं। कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे। हा जो व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यामधला तो मुलगा आहे, ज्याचे व्हिडिओ आहेत तो विक्टिम सोबत ज्यांचे व्हिडिओ आहेत तो हा मुलगा आहे। निश्चित अद्याप आपल्याला संख्या सांगता येणार नाही, कारण त्याचा आपण डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे। डिव्हाइस आता चेक करणं चालू आहे, त्यानं काही डेटा डिलीट वगैरे केला असेल तो सायबरच्या मदतीने रिकव्हर करून मग आपल्याला एक्झॅक्ट त्यामध्ये सांगता येईल की किती मुली यामध्ये विक्टिम आहेत। सध्या तरी तो एक आहे, त्याच्या आता तपासामध्ये निष्पन्न होईल, त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याला यामध्ये कोणाची मदत घेतली किंवा काय। 180 मुलींचे व्हिडिओ काढणारा हा अयाज मोहम्मद एमआयएमचा पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती आहे। एमआयएमचे शहराध्यक्ष हाजी इरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारतानाचे अयाजचे व्हिडिओ आहेत। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या कार्यक्रमातही आरोपी अयाज सहभागी झाला होता। अयाजने महापालिका निवडणुकीत बडनेरामध्ये झालेल्या ओवैसींच्या सभेत स्टेजवरून रील्सही शूट केले होते। अयाजने आतापर्यंत 180 मुलींचे व्हिडिओ काढल्याची माहिती आहे। आणखी कुणाचे असे व्हिडिओ अयाजकडे असतील तर मुलींनी पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे।
एक अन्सारी नावाच्या व्यक्तीने अनेक महिला म्हणजे शेकडो महिलांना त्यांचं शोषण करून त्यांचे व्हिडिओज बनवले. मी स्वतः याची माहिती घेण्यासाठी SP त्या ठिकाणचे जे आहे त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु मला फोन लागले नाही. परंतु मिळालेल्या माहितीच्या आधारे असं समजतंय की त्याला अटक झालेली आहे. महाराष्ट्रातलं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातलं सरकार अशी कुठलीही गोष्ट खपवून घेणार नाही की जी महिलांच्या विरोधातील असेल आणि प्रामुख्याने महिलांच्या शोषणाशी संबंधित असेल. आता अयाजला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अयाजनं नेमक्या किती मुलींवर अत्याचार केले, त्याच्याकडे किती मुलींचे किती व्हिडिओ आहेत, हे सगळं उघड होणं गरजेचं आहे. शुभम बायस्कर, NDTV मराठी, मुंबई.